आपण जर पाहिलं तर भारत आणि पाकिस्तान याचे संबंध कसे आहे हे अख्ख्या जगाला माहीत आहे. मात्र चक्क छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानमधून आलेले काही प्रोडक्ट इथं विक्री केली जात आहेत. अत्यंत धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे आणि हा समोर आणण्याचं काम देखील मनसेने केलेलं आहे. कारण की आपण पाहिलं तर हे मेड इन पाकिस्तान म्हणून असे काही कॉस्मेटिक प्रोडक्ट आहेत हे छत्रपती संभाजीनगरच्या मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ज्यांनी हा प्रकार समोर आणलेला आहे असे मनसेचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. आपण त्यांची चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल नेमकं हा असा धक्कादायक प्रकार पुढे घडला आणि तुमच्या कसं लक्षात आलं? सध्या पाकिस्तानचे भारताचे संबंध पूर्ण जग जाहीर आहेत. तरी आपण पाकिस्तानला कुठलीही वस्तू पाकिस्तानमध्ये भारतामध्ये येण्यास मज्जाव आहे. तरी या वस्तू भारतामध्ये येतात कशा, या वस्तू सहित अजून काही येत असेल हे कोणाच ठाऊक. त्यामुळे आमचं पोलीस आयुक्तांना विनंती आहे की या गोष्टीवर बंदी घालावी आणि याची चौकशी करून याचे मूळ काय आहे शोधण्यात यावे. मला सांगा की हे जे काही प्रकरण होतं हे तुमच्या कसं लक्षात आलं आणि तुम्हाला कशी माहिती? आमचे काही नागरिक आहेत जे आम्हाला सांगितलं त्यांनी बाबा अशा पाकिस्तानच्या वस्तू विकल्या जात आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं. त्याच्या हिशोबाने आम्ही निवेदन द्यायला आलो आहे. मला सांगा हे जे काही कॉस्मेटिक प्रोडक्ट आहेत हे दुकानदार कोण आहेत ज्यांनी हे ठेवलेले आणि हे आले? काही दुकानदार आम्ही बघितलेले आहेत, पण आम्हाला डायरेक्ट सध्या आम्ही त्यांच्यावर कारवाई केली नाही. सध्या पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन देऊन त्यांच्यावर हे करावं, आम्ही त्यांना दुकान दाखवून देऊ. नाही झाल्यास मनसे आपल्या पद्धतीने त्यांच्या दुकानात घुसून ते पूर्ण सामान जप्त करू आणि त्याची होळी करू. मला सांगा, जर कॉस्मेटिक प्रोडक्ट जर पाकिस्तान मधून येत असेल त्याचप्रमाणे इतर जे काही घातक वस्तू असेल ते सुद्धा सहज उपलब्ध होऊ शकतात. काही कॉस्मेटिकच्या वस्तू आहेत का, या कॉस्मेटिकचे सील पॅक आहेत त्याच्यामध्ये काय आहे हे कोणाच ठाऊक नाही. त्याच्यामुळे अजून भरपूर अशा वस्तू असतील. यात जाणारा कोण आहे, इथे आणणारा कोण आहे, या गोष्टी चौकशी, इथे गोडाऊन असेल संभाजीनगरमध्ये या गोष्टींचं, त्या चौकशी झाली पाहिजे. मला सांगा, जर वेळेत जर पोलिसांनी याची दखल घेतली नाही तर तुमचं आंदोलन कसं असेल? याच्यानंतर आम्ही पूर्ण सामान, आमचे कार्यकर्ते जातील, दुकानात जातील, सामान आम्ही जप्त करू आणि त्याची पूर्ण शहरामध्ये एका चांगल्या वेगळ्या ठिकाणी, जिथे चांगला स्पॉट आहे गांधी चौक, तिथे आम्ही त्या पूर्ण सामानाची होळी करू. नक्कीच आपण जर पाहिलं तर जे काही सामान विक्री होते ते अवैधरित्या विक्री होते आणि मात्र अशा प्रकारचे सामान विक्री होत असताना जर गृहमंत्री काय करतात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला. मात्र पाकिस्तानमधून थेट भारतामध्ये तेही छत्रपती संभाजीनगरमध्ये जर असे कॉस्मेटिक प्रोडक्ट विक्री होत असेल ते अत्यंत धक्कादायक बाब समोर आले ते देखील आपल्याला पाहायला मिळते. मात्र पोलिसांनी जर वेळेत याची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईलमध्ये त्या प्रोडक्टची होळी करणार असल्याचं देखील वक्तव्य कार्यकर्त्यांनी केलं आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.